शेकडो वर्षाची गुलामी झुगारून 18 पगड जाती जमातीच्या मावळ्यांना एकत्र करून रयतेचे एक देखणं स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या सर्वांगीण क्रांतीचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले. शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा विचार प्रत्यक्ष कोल्हापूर संस्थानामध्ये अंमलात आणणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि गौतम बुद्ध यांनी जी बहुजन समाजासाठी तळमळ व्यक्त केली होती, ती तळमळ भारतभर व्यक्त व्हावी आणि संपूर्ण बहुजन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी संविधानाच्या माध्यमातून भारतामध्ये जी क्रांती बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या बाबासाहेबांनाही मी प्रथम वंदन करतो. मित्रांनो, 26 जून 2025 लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचा 151वा जयंती दिन. आताच संदेश सरांनी सांगितलं की 26 जूनला हा कार्यक्रम घ्यायचा होता, पण मागे पुढे करत बराचसा कालावधी गेला. शेवटी संदेश सरांनी संदेश दिला की आता तुम्हाला यायलाच लागतंय आणि त्यामुळे आज येणं भाग पडलं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गोखले सर, मोठे सर, सर्व तुमचे सहकारी प्राध्यापक, प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे सर, उपस्थित सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनो. लोकराजा म्हणजे लोकातील असणारा राजा. आपल्याकडे शेकडो राजे झाले, पण ते कधी लोकात गेले नाहीत किंवा लोकात मिसळले नाहीत. युरोपभर किंवा जगभर आपण इतिहास पाहिला तर राजेशाही वाईट असते. राजेशाहीमध्ये फक्त राजा आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचं कल्याण होतं, म्हणून सगळ्या जगभर राजेशाही घालवून लोकशाही आणली, कारण लोकशाहीमध्ये लोकांचं कल्याण होतं अशी धारणा होती. परंतु आज लोकशाहीची 80 वर्ष आपण गाठत आलो, तरी देखील 150 वर्षापूर्वी होऊन गेलेला राजेशाहीतला एक राजा आजही आपणाला आठवतो. त्याचं कारण त्या राजानं आपल्याविषयी केलेलं कार्य. काय नेमकं कार्य शाहू महाराजांनी केलेलं होतं हे नव्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. मित्रांनो, 2 प्रकारच्या गुलामी असतात. एक असते ती म्हणजे सामाजिक गुलामी आणि दुसरी असते ती म्हणजे आर्थिक गुलामी. या दोन्ही गुलामी खूप घातक असतात. जेव्हा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानची सूत्र हाती घेतली, तिथून त्यांचा शेवटचा काळ आपण पाहिला तर जेमतेम 28 वर्ष त्यांनी कारभार केला. 48 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं, त्यातला 28 वर्षांचा त्यांनी कार्यकाळ होता तो त्या संस्थांचा कारभार पाहिला. आणि या 28 वर्षामध्ये आपली रयत सुखात राहावी, आनंदात राहावी यासाठी रात्रंदिवस ते झटले. पद हाती घेतल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी कोणतं काम केलं असेल तर पहिल्यांदा त्यांनी संपूर्ण करवीर नगरी आहे ती फिरून पाहिली. आपण ज्या राज्यामध्ये राज्य करणार आहे तो प्रदेश कसा आहे, तिथली रयत कशी आहे हे त्यांनी पाहिलं. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपली रयत अज्ञानामध्ये, अंधश्रद्धांमध्ये गुरफटून गेलेली आहे, व्यसनांमध्ये गुरफटून गेलेली आहे, मागास आहे, गरीब आहे. आणि या रयतेचा जर विकास करायचा असेल तर आपणाला यांची सामाजिक गुलामी आणि आर्थिक गुलामी नष्ट करावी लागेल. आणि मग त्यासाठी त्यांनी चिंतन सुरू केलं आणि चिंतनातून त्यांना जे सूत्र गवसलं ते महात्मा फुल्यांचं सूत्र होतं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका विद्येने केले. एक शिक्षण ही गोष्ट बहुजन समाजाला मिळाली नाही, त्यामुळे हजारो वर्ष आमच्या बहुजन समाजामधून कुणीही चांगला व्यक्ती पुढे येऊ शकला नाही, कारण त्यांना व्यवस्थेने पाठीमागे खेचलेलं होतं. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं की बहुजन समाजाचा जर विकास व्हायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. शिक्षण हे एक असं माध्यम आहे ते तुम्हाला शून्यातून विश्वापर्यंत घेऊन जाऊ शकते, एक महान व्यक्ती बनवू शकतं. तुम्ही जर शिक्षणाविषयी भारतीय इतिहास वाचला तर ज्ञानाला तृतीय नेत्र असं म्हटलेलं आहे. आपले जे 2 डोळे आहेत ते काही अंतरापर्यंत बघू शकतात, पण शिक्षण एक असं नेत्र आहे जे शेकडो वर्ष पुढे आणि शेकडो वर्ष पाठीमागं पाहू शकतं आणि तुम्हाला काय करावं आणि काय करू नये याचं ज्ञान देऊ शकतं. पण दुर्दैवाने इतकं मोठं साधन असताना सुद्धा या देशामध्ये हे शिक्षण सगळ्यांना मिळावं अशी कधीच धारणा नव्हती. हजारो वर्षाचा आपल्या देशाचा जर इतिहास पाहिला तर इथं द्विज समजलेल्या ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य पुरुषांसाठी शिक्षण होतं. स्त्री मग ती ब्राह्मणाचं असो, क्षत्रियाची असो, वैश्याची असो, ती शूद्रच मानली जायची. आणि त्यामुळे हे शिक्षण केवळ मुठभरांसाठीच होतं, ते कधीच खालच्या वर्गाकडे गेलं नाही. कधीतरी एखाद्या खालच्या वर्गातल्या व्यक्तीला वाटलं की आपण हे शिकावं आणि तो व्यवस्थेला झुगारून शिक्षण घ्यायला लागला तर गुरुदक्षिणेच्या नावाखाली सर्वस्व हिरावून घेणाऱ्या एकलव्याचा अंगठा घेणारी व्यवस्था इथलीच धार्मिक आहे, लक्षात घ्या. कधी धर्माच्या नावाखाली अधर्म झाला म्हणून शंभुकाचा शिरच्छेद करणारी व्यवस्था इथलीच होती. अशा एका व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी इथे आल्यानंतर एक शिक्षणाची थेरी आणली की इथल्या लोकांना जर शहाणं करायचं असेल तर शिक्षण द्यायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथल्या लोकांसाठी शिक्षणासाठी मॅग्ना चार्टा सुरू केला. 1813चा पहिला कायदा आला, परंतु संपूर्ण भारतभर
एका वेळेला सगळ्यांना शिक्षण देणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने असं म्हटलं मेकॉलेनं की आम्ही काय करू की आधी वरच्या वर्गातल्या लोकांना शिकवू, ते त्यांच्या खालच्या वर्गातल्यांना शिकवतील, ते त्यांच्या खालच्या वर्गातल्यांना शिकवतील, अशा पद्धतीने शिक्षण झिरपत झिरपत खाली जाईल. पण त्यांना हे माहित नव्हतं की हजारो वर्षात असा एकही थेंब त्यांनी खाली जाऊ दिला नाही. आणि खाली गेलाच तर कधी अंगठ्याच्या रूपामध्ये गुरुदक्षिणा म्हणून तो घेतला, कधी आधर्म म्हणून शंभुकाचा शिरच्छेद करून तो दाबण्यात आला. त्यामुळे हे शिक्षण असं खाली झिरपण्याची कुठलीही शक्यता या देशामध्ये नव्हती. म्हणून महात्मा फुले यांनी पहिल्यांदा स्त्री शूद्राती शूद्रांसाठी भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केलेली होती आणि तोच वारसा पुढे शाहू महाराजांनी चालवायचं ठरवलं. शाहू महाराजांनी असा विचार केला की माझ्या संस्थानामधली जी रयत आहे या रयतेला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत देऊया. त्यासाठी त्यांनी अभ्यास केला आणि एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये असं म्हटलं की माझ्या संस्थानामध्ये असणाऱ्या 7 वर्षापासून 14 वर्षाच्या सगळ्या मुला मुलींना इथून पुढं प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असेल, ते सगळ्यांनी घ्यायलाच हवं. त्यासाठी त्यांनी जी आर मध्ये अशी अट टाकली की त्या जी आर निघाल्यानंतर 1 महिन्यामध्ये त्या गावातल्या सगळ्या विद्यार्थी जे 7 ते 14 वयोगटातले होते त्यांची एक लिस्ट डिक्लेअर केली गेली आणि जी मुलं असतील त्या पालकांनी आपली मुलं शाळेत घातली पाहिजेत 1 महिन्याच्या आत, अशी अट होती. मग शाहू महाराजांना ही शिक्षण व्यवस्था राबवताना किती बजेट लागेल याचा पुरेपूर अंदाज होता. त्यांनी अंदाज केला की 1 लाख रुपये आपल्याला लागतील. आता तुम्ही म्हणाल की 1 लाख आजच्या काळामधले वेगळे आणि त्या काळातले वेगळे. तेव्हा सोनं 20 रुपयात तोळा होतं. त्या काळामधले 1 लाख रुपये शिक्षणासाठी लागणार होते. शाहू महाराजांनी 80,000 स्वतःच्या तिजोरीतनं दिले आणि 20,000 त्या गावातली जी देवळं होती, धार्मिक स्थळं होती, त्या धार्मिक स्थळातून ते पैसे द्यावेत अशा प्रकारचा आदेश काढला. प्राथमिक शाळा सुरू केल्यानंतर त्यावेळेला इमारती नव्हत्या. आज शाळा म्हटलं तर आपल्या समोरचे चित्र येतं, तशी त्यावेळेला ते चित्र नव्हतं. मग शाळा कुठे सुरू करायच्या? पैसा तर एवढा नव्हता की प्रत्येक ठिकाणी इमारती आपण बांधू. मग त्यांनी असं सांगितलं की त्या गावामध्ये जर चावडी असेल, चावडीत शाळा भरवा. त्या गावामध्ये एखादे देऊळ असेल, देवळात शाळा भरवा. एखादे धर्मस्थळ असेल, त्या ठिकाणी शाळा भरवा. पण प्रत्येक गावात शाळा ही भरवलीच पाहिजे. तो आदेश आल्यानंतर प्रत्येक गावामध्ये शाळा सुरू झाल्या. शाळा सुरू होऊन चालणार नव्हतं, शाळेमध्ये शिक्षक तर पाहिजे शिकवायला. आता त्या काळामध्ये शिक्षणाची मक्तेदारी या वरच्या वर्णापुरती मर्यादित होती आणि त्यामुळे शिक्षक तर नेमायचे आहेत. अशा वेळेला शाहू महाराजांनी चांगले शिक्षक बहुजन समाजातून कसे तयार होतील यासाठी प्रयत्न केला आणि त्या शिक्षकांना या मुलांना शिकवण्यासाठी घेत असताना एक परीक्षा ठेवली. ही मोठी क्रांतिकारी होतं की आता कुठे आमचं सरकार शिक्षकांसाठी परीक्षा ठेवायला लागले प्राथमिक माध्यमिकसाठी. पूर्वी डीएड बीएड झाला की लगेच लागत होती, त्यांना परीक्षा नव्हती. पण आता ती टीएटी परीक्षा आलेली दिसते. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी ती परीक्षा ठेवली की शिक्षक म्हणून तुम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं असेल तर ही मुलकी परीक्षा उत्तीर्ण व्हायला पाहिजे आणि त्याच्या जोडीला आणखी एक अट होती की इंग्रजी यायला पाहिजे. इंग्रजी येणं आणि मुलकी परीक्षा पास होणं या 2 अटी जे उत्तीर्ण करतील असे शिक्षक त्यांनी नेमले आणि त्यांना सांगितलं की ही बहुजनांची मुलं आहेत, गोडी गुलाबीनं शिकवा, प्रत्येक वेळेला छडी मारून शिक्षण दिलं जातं असं नाही. आणि मग एकंदरीत ही व्यवस्था झाल्यानंतर मुलं शाळेत जातायत की नाही, किती मुलं शिकतायत हे पाहणं देखील गरजेचं होतं. त्यासाठी शाहू महाराजांनी गावातले जे पोलीस पाटील होते तिथे पासून ते मामलेदार म्हणजे आजच्या प्रशासकीय भाषेमध्ये तहसीलदार या सगळ्यांसाठी एक आदेश काढला की गावच्या पोलीस पाटलानं दिवसातून 1 वेळा शाळेत जायचंच आणि त्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत हे पाहायचं आणि तिथल्या रजिस्टरमध्ये त्या विद्यार्थ्यांची संख्या नोंद करायची. मामलेदारानं महिन्यातनं एकदा का होईना त्या शाळेला व्हिजिट द्यायची आणि महिन्याभरामध्ये ती विद्यार्थी संख्या किती आहे पाहायची आणि वरती स्वतंत्र खात्याकडे ती शिक्षण खात्याकडे कळवायची. त्यासाठी शाहू महाराजांनी शिक्षण खातं तयार केलं. कोल्हापूर संस्थानात ही व्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी या प्राथमिक शिक्षण खात्याचे 4 विभाग केले आणि त्यामार्फत याच्याकडे नियंत्रण ठेवण्यात आलं. आदेश काढला, शिक्षक आले, परंतु मुलं काही शाळेत यायला तयार नव्हती. आज जशी आपल्याला शिक्षणाची गोडी आहे तशी 150 वर्षापूर्वी ती गोडी त्यांना नव्हती. शिकून काय करायचा हा प्रश्न होता. किंबहुना शिक्षणाचं जे महत्व आहे ते कधी आमच्या शेकडो पिढ्यांना कळूच दिलं नव्हतं. तुम्ही आपल्या आजोबांच्या पाठीमागे जर हिस्ट्री चेक करत गेला तर कोण शिकलेला आहे का पहा आपल्या कुटुंबामध्ये. आजी आजोबाच्या पाठीमागे पंजोबा खापरपंजे शिकलेले तुम्हाला दिसणार नाहीत, कारण ही शिक्षण व्यवस्थाच आमच्यासाठी नाही अशी आमची शेकडो वर्षाची मानसिकता बनवून ठेवलेली होती. अशा अवस्थेमध्ये त्या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांनी सांगितलं की गावचे पोलीस पाटील असतील, मामलेदार असतील की तुम्ही जा गावागावामध्ये त्या पालकांना भेटा आणि त्यांना सांगा की बाबा शिक्षण घेणं गरजेचं आहे, शिक्षण घेतला तरच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, तरुणोपाय तुम्हाला येईल. आणि त्यामुळे हे सगळे गेले, सांगायला लागले. तरी देखील काही पालक मुलांना पाठवत होते, बहुतांश पालक पाठवत नव्हते. मग शाहू महाराजांनी असा आदेश काढला
जर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत नाही पाठवलं तर त्यांना महिन्याला 1 रुपयाचा दंड लागेल. आता आर्थिक तरतूद केल्यामुळे काही पालकांनी नाईलाज म्हणून मुलांना पाठवलं, तरी देखील बहुतांश पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नव्हते. मग शाहू महाराजांनी आढावा घेतला की काय झालं, एवढं सगळं करून ही मुलं शाळेला काय येत नाहीत. तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं की ज्या मुलांना मुलींना मी शिक्षण देऊ इच्छितो ती मुलं ती मुली गोरगरिबांची आहेत. या मुलांना रोज शेतात कामावर जावं लागतं, वैरण आणावे लागतात, जनावरांच्या धारा काढाव्या लागतात, दूध नेऊन घालावी लागतात, मुलींना घरची कामं करावी लागतात. अशा अवस्थेमध्ये आपल्या जे शाळेचं टायमिंग आहे, जी वेळ आहे ती या मुलांना शक्य नाही. आणि म्हणून मग शाहू महाराजांनी एक असा मध्यम मार्ग काढला, सम्यक मार्ग काढला की सकाळी किंवा संध्याकाळी 2 तास तुम्हाला जी वेळ शक्य होईल त्या वेळेत तुम्ही शाळेत या आणि शिक्षण घ्या. त्यामुळे मुलांची संख्या आणखी वाढलेली दिसते. परंतु त्यातूनही काही पालक पाठवत नव्हते. तेव्हा शाहू महाराजांनी असं सांगितलं, एक तर मुलांना शाळेत पाठवा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात पाठवेल. अशा प्रकारे जिथं आईच्या प्रेमानं शक्य आहे तिथं प्रेमानं, आणि जिथं वडिलांचा धाक दाखवणं गरजेचं तिथं धाकानं त्यांनी हे परिवर्तन करायला सुरुवात केली. आणि बघता बघता कोल्हापूर संस्थानामध्ये बहुतांश मुलं शाळेमध्ये यायला लागली आणि शिक्षण घ्यायला लागली. पण नुसतं शाळेत आलं आणि शिक्षण घेतलं एवढं शाहू महाराजांना अभिप्रेत नव्हतं. त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलंय की माझ्या संस्थानातली मुलं किंवा माझ्या संस्थानातली प्रजा 3री शिकली तरी मी माझं राज्य आनंदाने त्यांच्या स्वाधीन करेन. म्हणजे राज्यकारभार करण्याच्या लायकीचं दर्जाचं शिक्षण 3री मधल्या मुला मुलींना यायला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. पण वस्तुस्थिती वेगळी होती. शाळेत जी मुलं येत होती जबरदस्तीने आणलेली होती आणि आलेल्या मुलांचं शिक्षणाकडे फारसं लक्ष नव्हतं. मग शाहू महाराजांनी पुन्हा आढावा घेतला की असं का होतंय, त्यांना गोडी लावून देखील ते का शिकत नाहीत. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ही मुलं सकाळी घरातून येताना काहीही खाऊन येत नाहीत, घरामध्ये जेवायची कोणती यांच्या व्यवस्था नाही, आणि अशा उपाशी पोटी आलेल्या मुलांना काय शिक्षण देणार. आधी पोट तर भरलं पाहिजे मग ते ज्ञान घेतील. तेव्हा मग शाहू महाराजांनी असा आदेश काढला की या शाळेमध्ये जी येणारी मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी या मुलांना दररोज एक मोठी भाकरी आणि त्याच्यावरती भाजी शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलाला दिली जाईल. आणि त्यामुळे मग मुलं ते स्वयंपाक जे ते जेवण आहे ते खायला लागले आणि मग पुन्हा त्यांचं लक्ष शिक्षणात गेलं. तो प्रयोग करायला आता आमचं सरकार जागं झालं. म्हणजे आता आमच्या सरकारने शाळेत गेलेल्या मुलांना भात देणं आणि काही अन्न पदार्थ देणं हे सुरू आता केलेलं आहे. ते शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. एकीकडे ही प्रगती होत होती, मुलांना शाळेमध्ये यायला सगळी प्रगती जात होती. मुलं काही अशी होती की त्यांना शिकायची इच्छा होती पण रोज जायची आणि यायची व्यवस्था जी होती ती नव्हती उच्च शिक्षण घेण्यासाठी प्राथमिक नंतर माध्यमिक मध्ये. मग शाहू महाराजांनी अशा मुलांसाठी कोल्हापूरमध्ये वसतिगृह सुरू केलं. पहिलं वसतिगृह सुरू केलं, सगळ्या जाती जमातीच्या मुलांना त्यामध्ये प्रवेश दिला. पण त्यावेळेला जात व्यवस्था इतकी घातक होती की दुसऱ्या जातीच्या मुलाचा स्पर्श झाला तरी मी विटाळतो, ही जी मानसिकता होती ती त्या काळामध्ये खूप प्रबळ होती. आणि त्यामुळे मग 1-2 वर्गातली मुलं सोडली 1-2 जातीची की बाकीची जी मुलं त्या वसतिगृहात आलेली होती त्यांना हाकलून दिलं जायचं, त्यांना तिथं वसतिगृहात ठेवून दिलं जात नव्हतं. हे ओळखून शाहू महाराजांनी त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानात वेगवेगळ्या जातींसाठी वसतिगृह सुरू केली. मराठ्यांसाठी वेगळं वसतिगृह, लिंगायतसाठी वेगळं वसतिगृह, महार मांग चांबारडोर यांच्यासाठी वेगळं वसतिगृह, शिंप्यांसाठी वेगळं वसतिगृह. एवढंच काय, जैनांसाठी वेगळं वसतिगृह, मुस्लिमांसाठी वेगळं वसतिगृह, ख्रिश्चनांसाठी वेगळं वसतिगृह. अशा प्रकारे 20 वसतिगृह सुरू केली आणि या 20 वसतिगृहांमधून अनेक मुलं शिक्षण घेऊन पुढे नावारूपाला आली. या 20 वसतिगृहातली जर तुम्ही संख्या पाहिली तर या 20 वसतिगृहामध्ये जी मुलं शिकली त्याने पुढे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये 75 वर्ष तिथून पुढे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नेतृत्व केलं. पहिलं जे वसतिगृह त्यांनी मराठा बोर्डिंग सुरू केलेलं होतं त्या मराठा बोर्डिंग मध्ये शिकलेले विद्यार्थी PC पाटील, तर ते PC पाटील हे भारताचे थोर शेती तज्ज्ञ म्हणून नावारूपाला आलेले आपल्याला दिसतात. दुसरं एक वसतिगृह होतं ज्या वसतिगृहामध्ये शिकलेली एक व्यक्ती JP नाईक या देशाचे थोर शिक्षण तज्ज्ञ म्हणून पुढे आलेले दिसते. एक असं वसतिगृह आहे ज्या वसतिगृहामध्ये शिकलेला मुलगा या देशाचे उपराष्ट्रपती झाले. या वसतिगृहातून शिकलेली अनेक मुलं मुली जी होती ती या देशामध्ये राजकीय नेतृत्व करताना पुढे आलेली आपल्याला दिसतात. याच वसतिगृहामध्ये शिकलेली एक व्यक्ती ज्याच्याविषयी मला बोलणं गरजेचं वाटतं, ज्यांच्या नावे हे कॉलेज आहे त्यामुळे मला थोडंसं सांगावंसं वाटतं की जैन वसतिगृह होतं. आणि या जैन वसतिगृहामध्ये मुलांना शिक्षणासाठी तिथं प्रवेश दिला जात होता. शाहू महाराज एका गावातून फिरताना त्यांना एक चुनचुनीत मुलगा दिसला आणि त्याला मग ते घेऊन आले आणि जैन वसतिगृहामध्ये ठेवला आणि त्यांना सांगितलं की तू आता इथंच राहून शिकायचं.
आणि मग शाहू महाराज दरवर्षी फेरफटका त्या वसतिगृहांमध्ये मारायला जायचे. तो भाऊराव नावाचा जो मुलगा होता 6वी मध्ये होता, वर्षभर चांगला शिकला. पुढच्या वर्षी जेव्हा शाहू महाराज वसतिगृहात भेट द्यायला गेले तेव्हा भाऊराव परत दिसले. शाहू महाराजांनी विचारले, अरे भाऊराव आता कितवीत आहेस? भाऊराव म्हणाले 6वीत आहे. शाहू महाराज म्हणले, गेल्या वर्षी तू 6वीत होतास, याही वर्षी 6वीतच, काय करणार? 8वी पर्यंत नापास न करण्याचा कायदा त्याला नसेल कदाचित, त्यामुळे असं असू शकतं. तिसऱ्या वर्षी शाहू महाराज पुन्हा वसतिगृहामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं, अरे भाऊराव आता तरी कुठल्या वर्गात आहेस? भाऊराव म्हणाले 6वीतच आहे. शाहू महाराजांना कळेना, एवढा हुशार मुलगा, चुणचुणीत मुलगा, आणि 3 वर्ष झालं एकाच वर्गात कसा काय? मग त्यांनी माहिती घेतली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की भाऊराव शिक्षण घेतल्यानंतर तिथलं शिक्षण पूर्ण झालं की इतर मुलांच्या बरोबर खेळत बागडत बसत नसे, तर तो आसपासच्या परिसरात जायचे आणि ज्या ज्या घरामध्ये मुलं शिक्षणाच्या योग्यतेचे आहेत पण शिकत नाहीयेत अशा सगळ्या मुलांना ते घेऊन यायचे वसतिगृहामध्ये आणि त्यांना शिक्षणासाठी प्रेरणा द्यायचे, त्या घरच्यांना सांगायचे. आणि हे त्या भार्गव गुरुजींनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की हा जर मुलगा पुढे गेला तर हा पुढे इतक्या शाळा काढेल आणि शेकडो नव्हे तर हजारो मुलांना तो शिकवेल, लाखो मुलांना शिकवेल आणि आपल्या जातीवरती गंडांतर येईल. म्हणून त्या भार्गव गुरुजींनी कर्मवीर भाऊराव पाटलांना 3 वर्ष 6वीतच ठेवलं होतं. शाहू महाराजांनी आदेश काढला की त्यांना पुढच्या वर्गात पाठवा. त्यावेळेला ते असं म्हणाले, भार्गव गुरुजी राजाला म्हणाले, एक वेळ शाहू बसतात तो बेंच पुढच्या वर्गात पाठवेन, पण कर्मवीर बसतात तो बेंच पुढच्या वर्गात पाठवेन, पण कर्मवीर जे आहेत भाऊराव पाटील त्यांना मी पुढच्या वर्गात पाठवणार नाही. भाऊराव 6वी पर्यंत शिकले पण तिथून ते बाहेर पडले आणि त्यांनी शपथ घेतली की एक दिवस मी असा आणेन की माझ्या दाढीला जेवढे केस आहेत त्या केसांपेक्षा जास्त मी या महाराष्ट्रामध्ये शाळा स्थापन करेन. आणि ते स्वप्न त्यांनी सत्यात उतरवलं. आयुष्यभर त्या व्यक्तीनं पायात चप्पल सुद्धा घातलं नाही. आयुष्यभर ती व्यक्ती अनवाणी पेरली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी इतक्या प्राथमिक माध्यमिक शाळा सुरू केल्या, उच्च शिक्षणाच्या शाळा सुरू केल्या की आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून रयत शिक्षण संस्था ओळखली जाते. अशा दर्जाचे विद्यार्थी या संस्थानाच्या हॉस्टेलमधून तयार होते, ते लक्षात घ्या. इतकं मोठं क्रांतिकार्य होतं आणि ते शाहू महाराजांनी केलं होतं. कोल्हापूरचं वसतिगृह म्हणजे जणू वसतिगृहाची जननीच होती. देशामध्ये असं कुठेहीच नव्हतं अशी वसतिगृह तेव्हा शाहू महाराजांनी सुरू केलेली होती आणि इतके चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी घडत होते. आपण पुढे आलो मित्रांनो. देशाचा विकास पाहत पाहत स्वतंत्र झाला देश. 47ला 50ला राज्यघटना अंमलात आणली. राज्यघटनेमध्ये काही मूलभूत अधिकार दिले, पण अन्न वस्त्र निवारा हा अधिकार असताना शिक्षण मात्र आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारामध्ये नव्हतं. उशिरा का होईना सरकारला जाग आली आणि 2002 साली शिक्षण हा भारतीय राज्यघटनेनुसार मूलभूत अधिकार झाला. 83वी घटना दुरुस्ती झाली, कलम 21 मध्ये त्याची नोंद झाली आणि मग 2002ला शिक्षण हा मूलभूत अधिकार झाल्यानंतर 2009 साली आपल्या देशामध्ये कायदा झाला प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत. जे शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी कोल्हापूर संस्थानात केलं होतं ते आम्हाला लक्षात यायला इतकी वर्षे गेली आणि 2009ला तो कायदा झाला. 2010ला त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता कुठे 10-12 वर्ष होत आहेत की नाही, 2010 ते 2020 तोपर्यंत सरकारनं असा आदेश काढला की आता खेडोपाडी ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये 20 विद्यार्थी नाहीत आणि त्यामुळे आम्हाला त्या शाळेला शिक्षण द्यायला, शिक्षक द्यायला परवडत नाही, आर्थिक आमचं नुकसान होत आहे, म्हणून आम्ही अशा शाळा बंद करू. असं झाल्यानंतर याच्या विरोधामध्ये केस दाखल झाली मुंबई हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाने विचारलं की नेमकी काय अवस्था आहे महाराष्ट्राची, अशा किती शाळा आहेत की ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी पटसंख्या आहे. तर त्यावेळेला त्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशा 17,500 शाळा आहेत. लक्षात घ्या शाळांची संख्या. 17 ज्या शाळांमधून तुम्ही वरती आलाय प्राथमिक माध्यमिक शाळांमधून, हे लक्षात घ्या, अशा 17,500 शाळा महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या शाळा आम्हाला बंद कराव्या लागतील कारण 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी आहेत, आम्हाला आर्थिक परवडत नाही गणित. मग म्हणाले ह्या शाळा बंद केल्यानंतर किती विद्यार्थ्यांच्यावरती याचा परिणाम होईल. शिक्षण मंत्र्यांनी आकडेवारी दिली, म्हणजे फार काय नाही, 2 लाख. 2 लाख ही काही साधी संख्या नसते. 2 लाख म्हणजे या महाराष्ट्रातील 2 लाख कुटुंब ही शिक्षण व्यवस्थेपासून बाहेर जातील या प्राथमिक माध्यमिक शाळा बंद झाल्या तर. आणि 2 लाख कुटुंब बाहेर गेली तर 2 लाख कुटुंबातली 2-2 मुलं धरली तर किती मुलं महाराष्ट्रातून शिक्षण व्यवस्थेतून बाहेर जातील हे लक्षात घ्या. एकीकडे अशी यंत्रणा आपल्याकडे केली की इंग्रजी मिडियमच्या शाळा गल्लोगल्ली सुरू झालेत आणि आज त्यांच्या डोनेशन 20-20, 30-30, 50-50 हजाराच्या घरात आहेत LKG UKGच्या. आणि दुसरीकडे संपूर्ण मराठी शाळा बंद होत आहेत. आम्हाला त्याचं काही सोय सुतक नाही. आम्हाला फक्त युट्यूब पाहायचं आहे, आम्हाला फक्त ते काय काय असेल ते शॉर्ट्स पाहायचे आहेत, आनंदामध्ये राहायचं, आनंदामध्ये जगायचं. आमच्या आसपास काय होतं याचं आम्हाला काहीच दुःख नाही. ज्या शाळांमधून आम्ही आलो
प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेऊन त्या जर शाळा बंद झाल्या तर उद्या आमची मुलं कुठे शाळेला जातील हा प्रश्न तुम्हाला कधीही पडलेला नाही. किंबहुना तो पडू नये म्हणून तुम्हाला 3 महिन्याचा डाटा अगदी स्वस्तात दिला जातो. काय पाहायचे ते पहा युट्यूब वरती, काय पाहिजे त्या काय रील्स पाहिजे त्या पहा, पण व्यवस्थेकडे कधी लक्ष देऊ नका. अशी अवस्था आहे. म्हणून या शाळा आपल्याला वाचवायला हव्यात. या शाळा वाचवल्या तर आमची पुढची पिढी वाचेल. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 1 लाख रुपये दिले होते शिक्षणासाठी. तो राजा कुठे आणि आजची शिक्षण सम्राट कुठे किंवा आजची सरकार कुठं? तेव्हा इंग्रजांचा संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश एवढ्या मोठ्या संस्थानावरती 1 लाख इंग्रज खर्च करतोय. त्या काळात शाहू महाराज आमच्या शिक्षणासाठी 1 लाख खर्च करत होते, कारण त्यांना शिक्षणाचं महत्व माहित होतं. शिक्षणाचं महत्व आम्ही कुणाकडून शिकावं? शिक्षणाचं महत्व आम्ही जपानकडून शिकावं. तुम्ही रील्स बघताय ना, घरी गेल्यानंतर मी सांगेल ते एक रील्स तुम्ही पहा, युट्यूबलाही पहा आणि गुगललाही पहा. जपानमध्ये एक रेल्वे धावत होती एका दुर्गम भागामध्ये. होक्कोइडो नावाचं एक बेट आहे. जपान हा बेटांचा देश आहे सगळा, आणि या छोट्याशा बेटावरती ती ट्रेन धावत होती. त्यांनी असा अहवाल घेतला की या ट्रेन मधून एकच मुलगी प्रवास करते. सकाळी ती जाते आणि संध्याकाळी परत येते. दिवसभर त्या ट्रेन मधून सकाळी एकदा संध्याकाळी 2 वेळा ती ट्रेन धावत होती. एकच प्रवासी होता, ती मुलगी, बाकी कुणी नव्हतं. आणि त्यामुळे ती ट्रेन आर्थिक अडचणीत आली. मग त्यांनी मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव मांडला की ही ट्रेन आता आपण बंद करूया. त्यावेळेला ते म्हणाले की ती मुलगी कोण आहे आणि कशासाठी प्रवास करते पहा. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ती मुलगी शाळेमध्ये आहे, माध्यमिक शाळेमध्ये, आणि तिच्या गावामध्ये माध्यमिक शाळा नाही, म्हणून त्या दूरच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी ती ट्रेननं जाते. सकाळी ती जाते आणि संध्याकाळी परत येते. त्यावेळेला तिथल्या शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं कितीही आर्थिक तोटा झाला तरी चालेल, पण एक विद्यार्थिनी जर शिकली नाही तर या देशाचं भवितव्य धोक्यात येईल. त्यामुळे ती मुलगी जोपर्यंत शिक्षण घेईल त्या शिक्षण व्यवस्थित तिची पूर्ण होईपर्यंत ती ट्रेन धावेल. आणि मित्रांनो, अक्षरशः ती मुलगी माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण घेईपर्यंत ती ट्रेन धावली. मार्च 2016ला त्या मुलीचं उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती ट्रेन बंद झाली. असे राज्यकर्ते जपानमध्ये आहेत, म्हणून जपान आज महासत्ता झाला. नाहीतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये 2 अणुबॉम्ब टाकलेला तो देश, जिथं सातत्याने भूकंप येतात असा देश शेकडो वर्ष कधी उभा राहू शकला नसता. पण अवघ्या 40 वर्षामध्ये अमेरिकेला मागे टाकून पुढे येण्याची ताकद त्या देशामध्ये राहिली, कारण तिथली शिक्षण व्यवस्था इतकी स्ट्रॉंग होती. म्हणून त्या ठिकाणी तिथली लोक उभा राहिली आणि देश उभा राहिला. देश कधी उभा राहतो? ज्या वेळेला शिक्षणामधून मुलांच्यावरती संस्कार केले जातात, एक संस्कारक्षम कार्यक्षम पिढी घडवली जाते, त्यावेळेला तो देश उभा राहतो. आपले एक मंत्रिमंडळ शिक्षण व्यवस्था जपानची कशी आहे म्हणून पाहण्यासाठी जपानला गेलं. आणि जपानला गेल्यानंतर तिथल्या एका प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. आणि प्राथमिक शाळेतल्या मुलांना काही येतंय की नाही गणिताचं म्हणून त्याने गणित सांगितलं. आता तुमच्यापैकी झटपट उत्तर कोणाला येते बघूया, लगेच हात वरती करून सांगायचं उत्तर ज्याला येते त्यानं. तयार आहे ना? एक साधं गणित आमच्यातल्या शिष्टमंडळाने तिथल्या प्राथमिक शाळेतल्या मुलांना सांगितलं. ते म्हणाले की एक गवळी दूध विकत होता 40 रुपये लिटरने दूध. किती रुपये? 40 रुपयाने. आणि त्या गवळ्याला असं वाटलं की आपल्याला आता प्रॉफिट वाढलं पाहिजे, नफा वाढला पाहिजे, म्हणून त्याची मानसिकता जराशी बदलली, भावना चेंज झाली त्याची, आणि त्याने दुधात अर्धा लिटर पाणी मिसळलं. आता त्या गवळ्याला काय होईल? प्रॉफिट होईल. किती प्रॉफिट होईल? 20 रुपये प्रॉफिट होईल. आमच्याही अशा सगळ्या त्या कमिटीला असं वाटलं की विद्यार्थ्यांना किती गणित येते बघूया. आणि मग त्या विद्यार्थ्यांनी ते सगळं उत्तर लिहिलं. त्यांचे जे काही पाट्या असतील, वह्या असतील, त्यांनी खाली ठेवल्या आणि नंतर चेक करायला गेले. संपूर्ण विद्यार्थ्यांचं एकच उत्तर होतं. काय उत्तर असेल? त्यांनी सांगितलं की त्या गवळ्याला जेल होईल, कारण तिकडे गणितामध्ये ही शिकवण दिली जाते, भेसळ केली तर तुरुंगवास आहे. राष्ट्र उभा राहतं ते या पद्धतीने. त्यासाठी काय नीतिमूल्यांचीच वेगळी पुस्तकं लावण्यासाठी गरज नाही किंवा विषय लावण्याचा गरज नाही. या पद्धतीने राष्ट्र उभा राहतं. काही वर्षापूर्वी तुम्ही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा अफगाणिस्तान मधलं चित्र पाहिलं असेल पहा, की अक्षरशः पिसाळलेल्या कुत्र्याला जसं मारतात त्या पद्धतीने अमेरिकन सैनिकांना जीव वाचवून पळावं लागलं होतं एअरपोर्टवरून. त्यांनाही कळलं नाही, 10 वर्ष आम्ही अफगाणिस्तानमध्ये राहिलो, इथली सगळी सिस्टीम चेंज केली, तरी देखील यांच्यामध्ये असं कसं काय राष्ट्रप्रेम निर्माण झालं की आमच्या सैनिकांना जीव वाचवून पळावं लागलं इतकी मोठी महासत्ता असताना. मग त्यांना लक्षात आलं की त्यांच्या गणितामध्ये काय होतं. त्यांनी काय वेगळा राष्ट्रप्रेमाचा विषय ठेवला नव्हता. त्यांच्या गणिती पुस्तकामध्ये अशा प्रकारचं गणित होतं की एक अफगाण सैनिक 10 अमेरिकन सैनिकांना मारत असेल तर 100 अमेरिकन सैनिकांना मारण्यासाठी किती अफगाण सैनिक लागतील. राष्ट्रप्रेम आणि तुमची क्षमता किती आहे? एक सैनिक 10 सैनिकांना मारू शकतो. ही मानसिकता लहानपणापासून त्यांच्या मनात बिंबवलेली होती, त्यामुळे ती मोठी झाली की तशीच तयार होतात. आता आम्ही आमच्या गणिताकडे येऊया.
आणि कधीतरी तुम्ही शाळेत शिकलेलं गणित आठवून पहा. काय गणित होती? आईने डब्यामध्ये 10 लाडू करून ठेवले होते, त्यातले चिंगीने 4 लाडू चोरून नेले आणि बंट्याने 2 लाडू पळवले, तर आता आमच्या डब्यात किती लाडू शिल्लक आहेत? चोराचोरी, ढापाढापी, त्याच्याशिवाय आमच्या गणितामध्ये दुसरं काय आहे का? असलंच तर मग गळक्या हौदात पाणी ओतण्याचं जे गणित आहे, की गळक्या हौदामध्ये एवढं एवढं छिद्र होतं आणि त्यामध्ये मग पाणी ओतत राहिले, तर आता पाणी भरण्यासाठी किती वेगानं हवं त्याच्यामध्ये पाणी ओतावं लागेल. ही असली जी गणित आहेत ही जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत आमच्या देशामधून चांगली पिढी कशी घडेल? जर चोरीचं शिकवलं तर नेते चोरीच करणार ना, दुसरं काय करणार? आमची मुलं तरी काय करणार? जर राष्ट्रप्रेम त्यांना शिकवता आलं प्रत्येक गोष्टीमधून तर ते राष्ट्र निर्माण होतं. आणि म्हणून अशा प्रकारचं शिक्षण त्या देशात असणं गरजेचं आहे. ते शाहू महाराजांनी दिलेलं होतं म्हणून चांगली पिढी त्यांच्या संस्थानामध्ये घडलेली होती. शिक्षण दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग होता मुलं शिकली, पुढं काय? आता तुम्ही डिग्र्या घेताय, डिग्र्या घेतल्यानंतर जर तुमच्या हाताला रोजगार नसेल तर मग काय फायदा? भंगारपत्रवाला सुद्धा रोज 500 रुपये कमवतो, रद्दीवाला सुद्धा रोज 1000 रुपये कमवतो 2 तासात. आणि आम्ही आमच्या आयुष्याची 16-17 वर्ष शिक्षण घेऊन जर आम्हाला काहीही कमवता येत नसेल तर मग आम्ही केलं काय 17 वर्षामध्ये? हा मोठा प्रश्न आहे. आणि मग कसली पिढी आम्ही निर्माण केली? हा मोठा प्रश्न होता. शाहू महाराजांनी सांगितलं की आता लिहायला वाचायला येतंय ना, यांना आता नोकऱ्या दिल्या पाहिजेत, म्हणून त्यांनी 26 जुलै 1902 ला आरक्षणाचा जाहीरनामा काढला आणि सांगितलं की आमच्या संस्थानामध्ये ज्या ज्या ठिकाणी पद रिक्त होतील त्यातली 50% पद ही ब्राह्मण, प्रभू, पारशी आणि शेनवी या उच्च असणाऱ्या वर्ग सोडून बाकी सगळ्यांची पदं भरावी तिथं, असा आदेश दिला. आणि प्रत्येक खात्याला आदेश दिला की दर 3 महिन्यांनी तुम्ही तुमचा रिपोर्ट द्यायचा आहे की किती पदं भरली, असा आदेश दिला. त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं. पण मित्रांनो, या आदेशानंतर जेव्हा अंमलबजावणी सुरू झाली, महार समाजाची एक व्यक्ती जेव्हा शाळा घेऊन पुढे शिकली, ती शाळेमध्ये जाऊन आणि तिला नोकरीमध्ये घेतलं, पण व्यवस्थेनं त्यांना सामावून घेतलं नाही. त्या व्यक्तीला जेव्हा ऑफिसमध्ये घेतलं गेलं तेव्हा त्याला एक बाजूला बसायला लावलं, त्याच्याशी कुणी बोलायचं नाही, त्याच्याकडे कुणी बघायचं नाही, बघितलं तर तिरस्कार नजरेनं बघायचं, त्याला कुठलंही काम द्यायचं नाही, अशी अवस्था शाहू महाराजांच्या काळात होती. अहो, त्याच्याही पुढे बाबासाहेबांच्या काळामध्ये देखील तशीच होती. जो माणूस अमेरिकेला आणि इंग्लंडला शिकून आला त्या माणसाला बडोद्यामध्ये नोकरी करू दिली नाही. इतकी मानसिकता आमच्या देशाची शेकडो वर्षांची होती, हे लक्षात घ्या. आणि मग त्या खात्याचा जो प्रमुख होता त्याने शाहू महाराजांना पत्र लिहिलं की तुम्ही दिलेला माणूस काहीच कामाचा नाही, त्याच्याकडे कुठली गुणवत्ताच नाही. कारण गुणवत्ता ही फक्त वरच्या वर्गापुरतीच असते, खालच्या वर्गाकडे गुणवत्ता नसते, ही मानसिकता त्यांची होती. आणि म्हणून तर जेव्हा शाहू महाराजांनी हा आरक्षणाचा जाहीरनामा काढला तेव्हा अभ्यंकर सारखे एक मोठे विद्वान व्यक्ती आणि पुण्याच्या काही व्यक्ती शाहू महाराजांना भेटायला कोल्हापूरला गेल्या आणि ते म्हणाले, राजे तुमचे इतर प्रयोग ठीक आहेत पण आरक्षणाचा हा प्रयोग फार घातक आहे, संस्थान धोक्यात येईल. कारण अकार्यक्षम माणसं जर खात्यात भरली तर प्रशासन कसं कार्यक्षम होणार? शाहू महाराज काही बोलले नाहीत. ते म्हणाले, जरा मी आता घोड्यांच्या तबिल्यांकडे चाललोय, चला आमच्या बरोबर. आणि मग त्यांना घेऊन ते घोड्यांच्या तबिल्याकडे गेले आणि तिथल्या कर्मचारी होता त्याला आदेश दिला की घोड्यांना जो खायलासाठी धान्य लागतं ना ते तिथं टाका म्हटले आणि सोडा घोडी. तर त्या सेवकाने ते त्या ठिकाणी घोड्यांना लागणारे जे काही हरभरे असतील, इतर काही धान्य असेल ते टाकलं आणि सगळ्या घोड्यांना सोडलं. त्या घोड्यांच्या मध्ये काही तरुण घोडी होती, काही वृद्ध घोडी होती, काही आजारी घोडी होती, काही अशक्त घोडी होती, काही सशक्त घोडी होती, काही अपंग देखील घोडी होती. आणि मग त्यांनी पाहिलं की जे तरुण होते, सशक्त होते, ते तेवढे पळत पुढे गेले आणि सगळा चारा खायला लागले. आणि जे वृद्ध होते, अशक्त होते, अपंग होते, अशी घोडी जेव्हा मागणी आली तेव्हा ते चारा खाणारी घोडी त्यांना लाथा मारून घालवायला लागले. त्यांच्या वाट्याला एक की हरभऱ्याचा दाना येऊ दिला नाही. त्याला अभ्यंकर म्हटले, अहो राजे तुम्हाला काय कळतंय की नाही? म्हटले काय झालं? अहो असं कसं काय? म्हटले घोड्यांना चारा दिलाय. म्हटले कसा द्यायला पाहिजे? अहो म्हटले जे सशक्त घोडे आहेत त्यांना वेगळा द्या, जे अशक्त आहेत त्यांना वेगळा द्या, जे अगदीच अपंग आहेत त्यांना वेगळा द्या. मी म्हटले आरक्षणानं तेच तर केले ना, आरक्षणानं दुसरं काय केलंय? तुमच्या शेकडो पिढ्या शिकलेत म्हणून तुम्ही पुढे आहे. आता कुठे त्यांना ज्ञानाची ओळख झाली, थोडंफार मागं पुढे होतील ते, पण एकदा प्रवाहात आले की ते देखील कार्यक्षमपणे कार्य करतील. भास्करराव जाधवांसारखा एक माणूस किती मोठा ग्रेड त्या प्रशासन व्यवस्थेतून पुढे आला, तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल. मग त्या अधिकाऱ्याने रिपोर्ट दिला शाहू महाराजांना की हा अकार्यक्षम आहे आणि याला काय पगार देऊ नका. पुन्हा त्याने 15 दिवसांनी आणखीन एक शाहू महाराजांना पत्र पाठवलं की तुम्ही नेमलेला माणूस काही कामाचा नाही, अजिबात त्याने काही काम केलेलं नाही आणि त्याला अजिबात पगार देऊ नका. एका महिन्यात त्याने तिसऱ्यांदा पत्र पाठवलं. तेव्हा शाहू महाराजांनी आपल्या एका सेवकाला पाठवलं, म्हणाले काय आहे नेमका प्रकरण बघून या. तेव्हा शाहू महाराजांना ही सगळी परिस्थिती समजली. शाहू महाराजांनी पुन्हा एक पत्र काढलं त्या खात्याच्या प्रमुखाला, त्याला म्हणाले या खात्यामध्ये जो माणूस मी नेमलाय त्या माणसाकडून काम करून घेण्याची क्षमता तुमच्याकडे नाही असं आमच्या लक्षात यायला लागले.
तुम्ही खात्याचे प्रमुख आहात, एका आठवड्यामध्ये जर त्याला काम करायला शिकवलं नाही तर तुमचा 1 महिन्याचा पगार कमी करू, कारण तुम्ही लायक नाही त्या माणसाकडून काम करून घ्यायला असा समज होईल. आणि एवढंच नाही, 1 महिन्यामध्ये जर तो माणूस कामामध्ये प्रॉम्प्ट नाही झाला तर तुम्हीच त्या खात्यामध्ये काम करायला लायक नाही समजून नोकरीहून कमी करून टाकतो. काय सांगायचं मित्रांनो, आठवड्यात त्याने अहवाल पाठवला, महाराज तुम्ही दिलेला माणूस अगदी कार्यक्षम. अशी व्यवस्था होती मित्रांनो, लक्षात घ्या. व्यवस्थेमध्ये येताना इतका त्रास व्हायचा या बहुजन समाजातल्या लोकांना, अस्पृश्य समाजातल्या लोकांना. गंगाधर कांबळेचं जर तुम्ही उदाहरण ऐकलं, शाहू महाराजांनी घोड्यांच्या पायग्याच्या याच्यामध्ये त्याला कामाला ठेवलेला होता. एक दुपारची वेळ होती आणि त्याला खूप तहान लागली. पाणी तर प्यायचं होतं, पण तो अस्पृश्य होता आणि अस्पृश्यांना हौदावरती पाणी जाऊन प्यायचं नाही. सवर्णाने दिलं तरच ते प्यायचं, नाही तर लांब राहायचं. सावली देखील पडू द्यायची नाही, नाहीतर त्याचा विटाळ होतो. अशी मानसिकता असणाऱ्या गंगाधर कांबळेला एकदा तहान लागली, अनावर झाली ती तहान, आणि म्हणून त्या ठिकाणी हौदावरचं तो पाणी पिला तर त्याला कुत्र्यासारखा मारला. शाहू महाराजांनाही माहीत झालं. शाहू महाराज आले आणि ज्या ज्या व्यक्तीने त्याला मारला त्या व्यक्तीनं शाहू महाराजांनी हंटरनं फोडून काढली आणि पुन्हा असं वागला तर बघा दम दिला. काही दिवस निघून गेले, पण त्या व्यक्ती फार पटाईत असतात. इतके पद्धतीने त्या डूक धरतात ना, ते टपूनच होते कधी हा घावतोय. एकदा शाहू महाराज दिल्लीला गेले काही कामानिमित्त, आणि त्याच वेळेला त्या खात्यामध्ये एक चोरी झाली. चोरी झाल्याचं निमित्त करून गंगाधर कांबळेवरती आळ घेतला आणि पुन्हा त्याला मरेपर्यंत मारला. शाहू महाराज परत आले आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आता धाकाने हा प्रश्न सुटणार नाही, आता युक्तिवाद काहीतरी करायला पाहिजे. म्हणून त्यांनी गंगाधर कांबळेला सांगितलं की तू काहीतरी व्यवसाय कर, राहू दे नोकरी. आणि गंगाधर कांबळेला भांडवल दिल्यानंतर गंगाधर कांबळेने एक चहाचं हॉटेल सुरू केलं. सत्य सुधारक नावाचं चहाचं ते हॉटेल होतं. आणि हे हॉटेल सुरू झालं, पण तुम्ही कल्पना करा की ज्या माणसाच्या सावलीचा विटाळ होत होता, ज्या माणसाला पाणवट्यावर जाऊन पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, अशा माणसाने चहा केलेला कोण पिलो? कुणी पिणार नाही. शाहू महाराजांना हे माहित होतं. मग शाहू महाराजांनी एक आयडिया अशी केली की रोज सकाळी ते निघाले राजवाड्यातून, बग्गी घ्यायचे आणि गंगाधर कांबळेच्या हॉटेलच्या बाहेर बग्गी लावायची. आणि त्यावेळेला आता जसा स्पेशल चहा आहे तसा त्याला फक्कड चहा म्हणायचे. ते सांगायचे की गंगाधर 20 फक्कड कर. 20 फक्कड म्हणजे त्यांच्यासोबत किती माणसं असतील? किमान 20 तरी असणार. शाहू महाराज त्यांच्यासोबतचा सगळा लावा जमा. राजा चहा पितोय म्हटल्यानंतर नाईलाज होईल का होईना, पण त्या लोकांना चहा प्यायला लागला. नंतर शाहू महाराजांनी असा आदेश काढला, संस्थानामध्ये कुणाचंही काम असू द्या, जर माझ्या सहीची गरज असेल तर त्यांनी गंगाधर कांबळेच्या सत्य सुधारक हॉटेलवरती यायचं, तिथंच मला भेटायचं, चहाची ऑर्डर द्यायची, त्यांनी मला चहा द्यायचा, मग सही घेऊन जायचं. अशा पद्धतीची यंत्रणा त्यांनी केली. जर राजा स्वतः हा बदल करत असेल तर मग हळूहळू समाजामध्ये देखील बदल होतो. शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजाची माणसं वाड्यावरची पहारेकरी नेमली. एवढेच काय, शाहू महाराजांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये, आता वरातीमध्ये सगळ्यात मान्यवर माणसं आपण पुढे घालवतो की नाही, तर त्यांनी त्या काळामधली जी गुन्हेगारी जमात होती, रामोशे असतील, मांग असतील, ढोर असतील, ही अस्पृश्य काही समाजाची लोक, काही बेर्डे असतील किंवा कंजारभाट असतील, राजपूत भामटा, अशी गुन्हेगारी शिक्का मारलेली 12-13 जमातीची जी लोक होती, त्या लोकांना आपल्या संस्थानात नोकरीला ठेवलं आणि आपल्या मुलाच्या लग्नाला सगळ्यात पुढे वराती म्हणून त्यांना पाठवलं. हा एवढा मोठा राजा कार्यक्षम असला आपल्याला दिसतो. त्यांनी अंधश्रद्धा घालवण्यासाठी प्रयत्न केले, गुन्हेगारांना सन्मानाचं जीन दिलं. कोल्हापूर संस्थानामध्ये स्त्रियांच्यावरती अनेक अत्याचार होत होते, म्हणून शाहू महाराजांनी स्त्रियांच्या वाट्यालाही सन्मानाचं जीन यावं यासाठी त्यांनी काही कायदे केले. कुठला कायदा केला? कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा. हा कायदा या देशातल्या सरकाराला करायला 2005 साल उजाडली. 2005 साली सरकारला कळालं की आपल्या कुटुंबामध्ये महिलांच्यावरती अत्याचार होतोय, म्हणून या देशातल्या सरकारनं 2005 ला तो कायदा केला. तो कायदा शाहू महाराजांनी 1917 साली त्यांच्या संस्थानामध्ये केला की पुरुष घरातल्या महिलांच्यावरती अन्याय अत्याचार करतायत, मग तो अन्याय अत्याचार मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल, तर त्याला कडक शिक्षा केली जाईल. त्या काळामध्ये स्त्रियांना विधवा झाल्यानंतर पुनर्विवाहाचा अधिकार नव्हता. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कायदा करून विधवांना पुनर्विवाहाचा हक्क मिळवून दिला. त्या काळामध्ये जर एखाद्या स्त्रीला घटस्फोट घ्यायचा असेल तर सगळे कायदे पुरुषांच्या बाजूचे होते. शाहू महाराजांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर केला आणि घटस्फोट झालेल्या महिलेला त्याच्या नवऱ्याच्या संपत्तीमध्ये आणि त्या महिलेच्या मुलाला देखील त्याच्या वडिलाच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळवून दिला. आता हेच बिल बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल म्हणून आणलेलं होतं संविधान अंमलात आणताना, पण राजेंद्र प्रसादांनी त्यांना नकार दिल्यानंतर ते नामंजूर झालं आणि नंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं पुढे ते मंजूर झालेलं दिसतं. म्हणजे जे कायदे आपण 100 वर्षांनी केले ते कायदे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलेले होते. त्या काळामध्ये आणखी एक भयानक प्रथा होती की देवाला मुली सोडणं.
देवाला मुली सोडल्यानंतर त्या मुरळीनी व्हायच्या, जोगतीनी व्हायच्या आणि त्या मुलींच्या आयुष्याची पूर्ण ससेवलपट व्हायची. शाहू महाराजांनी आदेश काढला की इथून पुढे माझ्या संस्थानामध्ये एकही मुलगी देवाला सोडता येणार नाही आणि जर कोणी सोडली तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. म्हणून हा राजा आजही आम्हाला 151 वर्षानंतर आमचा वाटतो, कारण या देशातल्या न्याय व्यवस्थेनं किंवा संविधानानं जे काही आम्हाला आज दिलंय ते शाहू महाराजांनी 150 वर्षापूर्वी आम्हाला दिलेलं होतं. शाहू महाराजांनी त्यावेळेला आंतरजातीय विवाह करायचं ठरवलं, कारण जात व्यवस्था जर घालवायची असेल तर नुसता चहा पिऊन चालणार नाही, नुसतंच वरातीमध्ये या लोकांना पुढे ठेवून चालणार नाही, तर वरच्या जातीतले आणि खालच्या जातीतले जोपर्यंत विवाह होणार नाहीत, लोक एकमेकांशी जुळणार नाहीत कौटुंबिक नात्यानं, तोपर्यंत ही जाती व्यवस्था जाणार नाही. म्हणून शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला सुरुवात केली आणि पहिलं लग्न कोणाचं केलं? आजच्या राज्यकर्त्यांसारखं नाही, आंतरजातीय विवाह करा, तुम्हाला 50,000 देतो, तुम्हीच विवाह करा, आमच्या कुटुंबात नाही, तुम्हीच करा, तुम्हाला काहीतरी कळशी बादली देऊन टाकतो, असं नाहीये ते. शाहू महाराजांनी पहिला आंतरजातीय विवाह आपल्या चुलत बहिणीचा केला. चंद्रप्रभाबाई नावाची त्यांची चुलत बहीण होती, तिला सांगितलं की तुझा विवाह आता इंदोरच्या होळकर घराण्यात जे धनगर होते आणि हे मराठा होते त्यांच्याशी तुझा विवाह करायचा आहे. ती चंद्रप्रभाबाई तयार होईना, त्यांची बहीण होती ती चुलत बहीण. शाहू महाराजांनी तब्बल 4 वर्ष तिच्याशी संवाद साधला आणि 4 वर्षानंतर या जाती प्रथा ज्या आहेत त्या कशा तयार केल्या गेलेल्या होत्या आणि त्या दुर्मिळ आहेत, त्याचा काही अर्थ नाही त्या जातींचा, हे तिला समजावून सांगितलं आणि शेवटी चंद्रप्रभा तयार झाली आणि इंदोरचे जे यशवंतराव होळकर होते महाराज, त्यांच्याशी या चंद्रप्रभाचा विवाह झाला. त्यावेळेला त्यांनी असा करार केला होता की होळकर घराणं आणि कोल्हापूरचं घराणं यांच्यामध्ये 100 आंतरजातीय विवाह होतील आणि त्यापैकी 25 विवाह झाले देखील. पुढे शाहू महाराजांचा मृत्यू झाल्यामुळे ही योजना थोडीशी मागे पडली, पण जोपर्यंत आंतरजातीय विवाह होत नाहीत, वरचा वर्ग आणि खालचा वर्ग एकत्र वैवाहिक जीवनामध्ये जोडला जात नाही, तोपर्यंत या समाजातली जाती व्यवस्था जी आहे ती कमी होण्यासाठी जे प्रयत्न करणं आहे ते कमी पडतील. म्हणून आंतरजातीय विवाह फार महत्वाचे होते, तेही शाहू महाराजांनी केले. अस्पृश्यांसाठी कार्य केलं, गुन्हेगारांसाठी कार्य केलं, महिलांसाठी कार्य केलं. हे सगळं कार्य करत असताना शाहू महाराजांच्या असं लक्षात आलं की इथे मागासलेपणासाठी शिक्षण हा एक मार्ग आहे, त्याने सामाजिक मागासलेपण जाईल, पण आर्थिक मागासलेपण जाण्यासाठी गरिबी हे सगळ्यात मोठं कारण आहे आणि गरिबी जर घालवायची असेल तर त्यासाठी सदनता कुटुंबात यायला पाहिजे. तेव्हा जवळपास 80% लोक शेतीवरती अवलंबून होते आणि शाहू महाराजांनी असं ठरवलं, जोपर्यंत मी शेतीमध्ये बदल करत नाही, पारंपरिक शेती बाजूला सारून आधुनिक पद्धतीची शेती मी हाती घेत नाही, तोपर्यंत या देशातल्या रयतेचा किंवा माझ्या राज्यातल्या रयतेचा विकास होणार नाही. म्हणून शाहू महाराजांनी शेतीमध्ये आधुनिक प्रयोग करायला सुरुवात केली. तुम्ही सायन्सची मुलं आहात कधीतरी शाहू महाराजांनी शेतीमध्ये कसे कसे प्रयोग केले कधीतरी अभ्यासून करून पहा. आज जसे आपल्याकडे कृषी प्रदर्शन होतात तशी त्या काळामध्ये शाहू महाराजांनी कृषी प्रदर्शनं भरवली आणि ही प्रदर्शन केव्हा भरवायची? जेव्हा गावची जत्रा असते, त्या जत्रेमध्ये बहुसंख्य सगळी लोक येतात, त्या जत्रेला लागून एक कृषी प्रदर्शन भरवायचं म्हणजे सगळी लोक बघतील शेतीमध्ये नवीन नवीन कुठल्या सुधारणा सुरू आहेत, कुठली यंत्र आलेत, कुठली अवजार आलेत, कुठली बियाणं आलेत, कुठल्या शेतीच्या नवीन पद्धती आहेत, कुठली पिकं आहेत ती पाहावीत, त्यातून प्रेरणा घ्यावी आणि रयतेनं आपल्या शेतीमध्ये तसा प्रयोग करून आपलं कल्याण करावं, यासाठी शाहू महाराजांनी या शेतीकडे लक्ष दिलं. त्या काळामध्ये सायन्सची जी महाविद्यालय होती किंवा टेक्निकल महाविद्यालय होती, तिथल्या लोकांना सांगितलं की शेतीमध्ये नवनवीन प्रयोग कुठले करता येतील, शेती जी आहे ती प्रगत कशी करता येईल, यासाठी नवीन बियाणं शोधा, नवीन अवजारं शोधा आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील असं काहीतरी करा. त्यासाठी सातत्याने प्रेरणा त्यावेळेला दिली. खरं तर कोल्हापूर हा पंचगंगेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. 5 नद्या या कोल्हापूर मधून वाहतात, परंतु पावसाळ्यामध्ये पूर आणि उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही, अशी अवस्था शाहू महाराजांच्या काळामध्ये होती. आणि ही अवस्था बदलायची असेल तर शाहू महाराजांनी तेव्हा त्या काळामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही स्कीम सुरू केली, स्वतंत्र जलसिंचन खातं केलं आणि त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे आणि शेती जी जिरायती आहे ती बागायती झाली पाहिजे. पण आजचं सरकार जसं शेत तलाव बांधण्यासाठी पैसे देतं, तसं शाहू महाराजांनी त्या काळामध्ये विहिरी बांधण्यासाठी पैसे दिले. आपल्या आसपास कुठला तरी एखादा कॅनॉल असेल पा, असे शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 20 कॅनॉल त्यांच्या राज्यामध्ये बांधले. काही कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधले, पण एवढे बांधूनही शाहू महाराज समाधानी नव्हते. त्यांनी इंग्रज अधिकाऱ्याला एक पत्र लिहिलंय आणि त्यामध्ये असं म्हणतात की इतका मोठा पाऊस माझ्या संस्थानात पडतोय आणि सगळंच पाणी वाहून जात आहे, तर हे पाणी मला अडवायचं आहे आणि एक चांगली क्रांती करायची आहे. आणि मग त्यांनी आपल्या काही भागातले जे अधिकारी होते त्यांना पाठवलं
पाऊस कुठून वाहतोय ते पाहिलं आणि एक धरण बांधायचा निर्णय घेतला. अर्थात त्या काळात धरण बांधणं हे मोठं क्रांतिकारी होतं, पण शाहू महाराजांनी ठरवलं भारतातील त्या काळातील एक नंबरचे इंजिनियर AM विश्वेश्वरय्या हे इंजिनियर आणले आणि त्यांच्याकडून कोल्हापुरामध्ये राधानगरी या ठिकाणी भोगावती नदीवरती धरण बांधलं. 9 वर्ष या धरणाचं बांधकाम चाललेलं होतं. दरवर्षी 1 लाख रुपये तिजोरीतून या धरणासाठी जात होते आणि या धरणावरती दगडातून हे जे बांधकाम झालं होतं ते दगड फोडायला कोण होते? जे पूर्वी फासे पारधी जमात होती, जे 13 जमाती होत्या गुन्हेगारी, त्या सगळ्या त्या कामावरती होत्या आणि त्यांना एक सन्मानाचं जिनं शाहू महाराजांनी दिलं. कधी राधानगरी धरण जर तुम्ही बघितलं तर त्या धरणामध्ये 7 दरवाजे आहेत आणि हे सगळे दरवाजे कसे आहेत? स्वयंचलित आहेत. पाणी वाढलं त्याच्यावरती दाब आला की दरवाजा मनाने उघडतो आणि ठराविक लेवलमध्ये पाणी कमी झाले की तो दरवाजा मनाने बंद होतो. हे धरण बांधून आज 110 वर्षाहून जास्त काळ होऊन गेलेला आहे. आजही ते दरवाजे आहे असे काम करतात. कुठल्याही खेकड्यामुळे ते धरण फुटलेलं नाही. आजही कुठंही पाझर त्या तलावाला लागलेलं नाही, त्या धरणाला लागलेलं नाही. इतकं उत्कृष्ट काम शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं. शाहू महाराज असं म्हणत होते की हे धरण माझ्या आयुष्यातील फार मोठी मिशन आहे, हे मोठं कार्य आहे आणि ते मी करणारच. त्यांनी ते कार्य केलं म्हणून आज देशामध्ये सर्वात मोठा पर कॅपिटल GDP असणारं शहर जर तुम्ही काढलं तर पहिल्या 5-6 शहरांमध्ये कोल्हापूर येतं. त्याचं कारण शाहू महाराजांनी केलेली ही क्रांती होती. या कॅनॉलच्या माध्यमातून, धरणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावरती पाणी गेल्यानंतर त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले. चहाचं पीक आम्ही का नाही घेऊ शकत, कॉफीचं पीक आम्ही का नाही घेऊ शकत, म्हणून त्यांनी चहा आणि कॉफीचे प्रयोग केले. रबरचं देखील उत्पादन माझ्या राज्यात व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी रबराचं उत्पादन सुरू केलं. इतकंच काय, माझ्या राज्यामध्ये आम्हाला कोळसा तयार करता येईल का लाकडापासून, लोणारी कोळसा, यासाठी त्यांनी प्रयोग केले. डांबर देखील लाकडापासून तयार करता येईल का, याचे प्रयोग त्यांनी केले. एवढेच नाही तर सुगंधी औषधे निर्माण करता येतील का, यासाठी त्यांनी प्रयत्न केले, औषधं तयार केली आणि बेंगलोरला एक प्रदर्शन भरलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये त्यांनी ते औषध मांडलं आणि देशामध्ये पहिला नंबर या सुगंधी औषधाला मिळाला. त्यांना अशी जिद्द होती की प्रत्येक चांगला उद्योग माझ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांना असं कुठून तरी कळालं की मधुमक्षिका पालन करणं हे जोडधंदा म्हणून खूप उपयोगी आहे, म्हणून त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना कलकत्त्याला पाठवलं. त्या ठिकाणी एक असा प्रयोग झाला होता. तिथे गेले तर सरकार दरबारी तो काही प्रयोग नव्हता, एका खाजगी व्यक्तीने तो केला होता, पण तोट्यात गेल्यामुळे बंद केला. मग ते परत आले तेव्हा शाहू महाराज नाराज झाले नाहीत. त्यांनी आपल्या काही व्यक्तींना सांगितलं की तुम्ही परदेशामध्ये या विषयावरती जी जी पुस्तकं आहेत ती सगळी मागवा. ती पुस्तकं त्यांनी परदेशातून मागवली, त्याचा अभ्यास केला आणि मधुमक्षिका पालनाचा प्रोजेक्ट कोल्हापूरमध्ये लॉन्च केला आणि तो पुढे आणला. शाहू महाराजांना हे माहित होतं की शेती नुसती प्रगत करून चालणार नाही, त्याच्या जोडीला नवीन तंत्रज्ञान देखील आलं पाहिजे. पूर्वी लाकडी नांगर होता, लोक लाकडाच्या नांगरानं जमीन नांगरायची, पण ती फार नांगरत नव्हती, वरवरतीच नांगरायची, त्यामुळे जमिनीची जी सुपीकता होती ती फार नव्हती. किर्लोस्करांनी लोखंडी नांगर सुरू केला. आपल्या आसपासच आहे ते किर्लोस्करवाडी. हा जो माणूस होता किर्लोस्कर, कधीतरी त्याचं आत्मचरित्र पहा, लक्ष्मणराव किर्लोस्कर. बेळगावमध्ये सायकल दुरुस्ती करायचं त्याचं साधं दुकान होतं त्या व्यक्तीचं. त्याला असं वाटलं की मी का उद्योगपती होऊ नये, मी कुठेवर सायकल दुरुस्त करायची. मग ते तिथून आले, औंध संस्थानामध्ये गेले, तिथल्या बाळासाहेब पंत प्रतिनिधीकडून त्यांनी इथल्या किर्लोस्करवाडीची जमीन घेतली. अक्षरशः तेव्हा तो भूताचा माळ होता, तिथं निवडुंग आणि विषारी सापाशिवाय काही नव्हतं, दुपारी सुद्धा माणसं फिरकायची नाहीत. अशा भूताचा माळ म्हटलेल्या जागेवरती त्यांनी त्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट सुरू केला आणि बघता बघता एक मोठी इंडस्ट्री सुरू केली. किर्लोस्करांनी लोखंडी कारखाना तिथं स्थापन केला, लोखंडी नांगर तिथं निर्माण केले. पण शेतकरी लोखंडी नांगरानं जमीन नांगरायला तयार नव्हते, कारण पाप लागेल. आपल्याकडे पापाची फार भीती आहे. पाप लागली काय होतं, काय होतं फरक पडतो पाप लागलं म्हणून, काय लागतंय का असं थापड मारल्यासारखं पाप, का आपल्या बँकेत जाऊन पडतंय अकाउंटला, नाही. पण पापाची आम्हाला फार भीती आणि पुण्याची फार काळजी. का, कारण ते तुमच्या डोक्यात लहानपणी बिंबवलंय. पुण्य मिळालं की मेल्यानंतर कुठे जातंय, स्वर्गात जातंय. आणि तिथं काय आहे, रंभा मेनका उर्वशी हातपाय दाबायला आहेत आणि पुण्याचा वेळेला संपला की घरात असतात त्यामुळे, आहे की नाही. आणि नरकाची एवढी ऍडव्हर्टाईज करून ठेवली आहे की कितीतरी प्रकारचे नरक आहेत आणि नरक यातना असतात, त्यामुळे आम्हाला पाप नको, आम्हाला नरकात जायचं नाही. अशा मानसिकतेमध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लोखंडी नांगर आणला आणि नांगरून शेती लागवडीखाली आणली, चांगली पिकं यायला लागली आणि त्यामुळे हळूहळू शेतकरी लोखंडी नांगराकडे वळाले. त्यावेळेला गुळाचा व्यवसाय होता, लाकडी घाणे होते, त्यांनी लोखंडी घाणे आणले. त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं
आणि लोखंड कमी पडलं. आता काय करायचं, लाकडी नांगरच्या ऐवजी लोखंडी नांगर आणला आणि लोखंड तरी नाही, ते परदेशातून येत होतं. ते शाहू महाराजांच्याकडे गेले आणि शाहू महाराजांना म्हणाले, राजे लोखंडी नांगर तयार करण्यासाठी आता आमच्याकडे लोखंड नाहीये, महायुद्ध सुरू झाल्यामुळे परदेशातून लोखंड येत नाहीये, त्यामुळे मला तुम्ही मदत करा. राजे म्हटले काय मदत करू, तर म्हणाले की तुमच्या किल्ल्यांवरती लोखंडी तोफा आहेत, आता काय त्याचा उपयोग नाही, त्या मोडकळीस आलेल्या आहेत, त्या द्या. आता एकदा राष्ट्रीय स्मारक, राष्ट्रीय अस्मिता हा विषय आमच्या डोक्यात आहे. तर शाहू महाराजांनी असं सांगितलं की ज्या वस्तू अशाच पडून राहिलेल्या आहेत आणि केव्हा तरी नष्ट होणार, त्याच्यापेक्षा त्या शेतकऱ्याच्या हिताच्या कामी आल्या, त्यातून पुन्हा राष्ट्र उभारणी होईल. म्हणून शाहू महाराजांनी त्या ज्या तोफा होत्या त्या किर्लोस्करांना दिल्या आणि त्या तोफा वितळवून लोखंडी नांगर तयार झाले. राष्ट्रपुरुष असतात असे दूरदृष्टीचे असतात. शिवाजी महाराजांनी जेव्हा तोरणा किल्ला घेतला आणि तो बांधकाम त्याचं सुरू केलं, डागडुजी सुरू केली, तेव्हा सोन्याच्या काही मूर्ती सापडल्या देवाच्या. या मूर्तींचं काय करायचं म्हणून शिवाजी महाराज जेव्हा आपल्या आईकडे गेले तेव्हा आईने सांगितलं की बाळ शिवबा, रयत हाच तुझा देव आहे, स्वराज्य हाच तुझा देवार आहे आणि रयतेची सेवा हीच तुझी पूजा आहे, त्यामुळे या सोन्याच्या देवाच्या मूर्ती वितळव आणि स्वराज्यासाठी ढाल तलवारी घे. म्हणून ते स्वराज्य उभा राहिलं. ही दूरदृष्टीची लोक होती, त्यामुळे हे कार्य पुढे गेलेलं आपल्याला दिसतं. शाहू महाराजांना हे माहित होतं की नुसतं पिकवून चालत नाही. आज शेतकरी तोट्यात काय, पिकवायचं त्याला माहित आहे पण विकायची कुठलीच यंत्रणा आपल्या हातात नाही. आज देशामध्ये फक्त शेती असा एकमेव व्यवसाय आहे की त्या शेतीमधून निघणाऱ्या उत्पादनाची किंमत त्याचा मालक ठरवत नाही, तर घेणारा ठरवतो. आज आम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर असं म्हणतोय का चहा पिऊन तुला किती पैसे द्यायचे ठरवतो, त्याचा रेट फिक्स आहे. आज आम्ही नाव्याच्या दुकानामध्ये गेलो, ब्युटी पार्लरमध्ये गेलो, त्यांचे रेट फिक्स आहेत. आपण असं नाही म्हणत की मॉइश्चर बघतो आणि मग तुझी किंमत किती आहे किंवा क्वालिटी कशी आहे त्याच्यावरती पैसे देतो, नाही. आईस्क्रीमचा दर ठरलाय, माचीचा दर ठरलाय, सगळ्या वस्तूंचे दर ठरलेत. फक्त शेतकऱ्याचा असा एक माल आहे की त्याचा भाव शेतकरी ठरवू शकत नाही, दुसरे ठरवतात आणि त्यामुळे तो तोट्यात जातो व्यवसाय. म्हणून शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये स्वतःची हक्काची बाजारपेठ असा म्हणून शाहूपुरी वसवली. शाहूपुरीमध्ये त्यांना हक्काची बाजारपेठ मिळवून दिली. तुम्ही जर ती आकडेवारी पाहिली, 1902 साली कोल्हापुरामध्ये जो गुळ कोल्हापुरातून बाहेर निर्यात झाला 50 लाख रुपयांचा आणि शेंगदाणे ज्या शेंगा होत्या त्या 20 लाखाच्या, इतकी मोठी हक्काची बाजारपेठ होती. राधानगरी सारखी बाजारपेठ, जयसिंगपूर सारखी बाजारपेठ, या बाजारपेठा जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाहीत तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. म्हणून शाहू महाराजांनी बाजारपेठा निर्माण केल्या, सहकारी संस्था निर्माण केल्या. त्यांना असं वाटलं की कापड गिरणी फक्त पुण्यात आणि मुंबईतच का, आमच्या कोल्हापुरात का नको, म्हणून त्यांनी शाहू मिल सुरू केली. त्यासाठी शाहू मिलला 27 एकर जमीन दिली, 50,000 दिले, एक तळ दिलं आणि व्यापाऱ्यांना सांगितलं की ते सुरू करा शाहू मिल. ती शाहू मिल सुरू झाली आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती झालेली आपल्याला दिसते. गोकुळचं दूध नाव ऐकलं ना आपण, गोकुळची क्रांती शाहू महाराजांच्या काळामध्ये झाली सहकारी तत्वावरती आणि आज ही टिकून आहे. इतकी भरीव कामं शाहू महाराजांनी केली. शाहू महाराजांनी धार्मिक मक्तेदारी जी होती ती मोडून काढण्यासाठी सत्यशोधकी शाळा सुरू केल्या, सत्यशोधकी पुरोहित तयार केले आणि या माध्यमातून आपल्या घरामध्ये जे विधी होतात ते सत्यशोधकी. आज तुम्ही आपल्या घरामध्ये डोकावून पहा बरं, बाळ जन्मल्यापासून मरेपर्यंत आणि मेल्यानंतर देखील 12वा 13वा आणि वर्षश्राद्धापर्यंत आपले विधी आजी भटजीच करतो आणि तो देखील पुराणोक्त मंत्रानं करतो, म्हणजे शूद्रांसाठी जे मंत्र असतात त्यानेच करतो. त्यामुळे शाहू महाराजांना हे मान्य नव्हतं, म्हणून त्यांनी सत्यशोधकी पुरोहित तयार केले आणि वैदिक पुरोहित तयार केले. त्या माध्यमातून कोल्हापुरामध्ये सत्यशोधकी विधी झाले. एका वर्षामध्ये 5-5 हजार विधी त्या काळामध्ये होत होते. आज आपल्या घरात कधी सत्यशोधकी विधी होतं का, सत्यशोधकी नाव पण आम्ही ऐकलेलं नसतं. त्यामुळे सत्यशोधकी विधी करणं ही काळाची गरज आहे, ती आम्हाला करता यायला हवी. शाहू महाराजांच्या आयुष्यातलं एक शेवटचं महत्वाचं काम जे होतं ते म्हणजे त्यांना असं वाटलं की ज्या शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन केलं त्या राजाचा एकही पुतळा देशामध्ये उभा नव्हता कुठेही, आपण तो पुतळा उभा करूया. आणि तो कुठे करायचा, तर पुण्यामध्ये उभा करूया, भांबुर्डे या ठिकाणी, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी 1917ला पुण्यामध्ये एक सभा घेतली की शिवाजी महाराजांचा एक पुतळा पुण्यात उभा करूया. तर पुण्यातल्या सगळ्या उच्चवर्णीयांनी नकार दिला, नाही म्हटले पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा नाही, तुम्हाला तिकडे कोल्हापूरला करा जावा, आम्ही नाही त्यांचा पुण्यात पुतळा उभा करून देणार. शाहू महाराज पण जेरीस पेटले, म्हटले कसा उभा करून देत नाही पाहू. त्यांनी सांगितले की पुतळा उभा करणारच आणि त्याची पायाभरणी सोम्या गोम्याच्या हस्ते नाही, इंग्लंडच्या राजपुत्राच्या हस्ते करणार. आणि मग त्यांनी सगळी जय्यत तयारी केली. 1919 साली भांबुर्डे या ठिकाणी
त्या भागामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीचं काम होणार होतं. इंग्लंडच्या राजपुत्राला निमंत्रण दिलं की तुम्ही या राजाच्या पुतळ्याच्या पायाभरणीच्या कामाला या. आता इंग्रज का आले असतील हो? पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांच्या बाजूने भारतातले अनेक लोक लढले सैनिक म्हणून, आणि त्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे अनेक सैनिक होते आणि त्यांची भरती करताना शिवाजी महाराजांच्या नावे केली होती पहिल्या महायुद्धात इंग्लंडच्या बाजूला लढताना, आणि त्याचं एक ऋण फेडावं म्हणून त्या इंग्लंडच्या राजपुत्राला आणलं. खरं तर इंग्रजांच्या रेकॉर्डमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख लुटारू चोर असाच आहे. राज्याभिषेकानंतर थोडासा बदलला, पण ती मानसिकता बदलून शिवाजी महाराज लुटारू नाहीत, चोर नाहीत, तर एक जागतिक कीर्तीचे राजा आहेत, हे इंग्लंडच्या राजपुत्राच्या हस्ते कबूल करावं हा उद्देश घेऊन जेव्हा शाहू महाराजांनी त्यांना पत्र लिहिलं, त्यांनी यायचा होकार दिला, तेव्हा पुण्यातल्या मंडळींनी, टिळक प्रेमींनी त्या राजपुत्राला पत्र लिहिलं, जर पुण्यात यायची चूक केली तर तुमचा जॅक्सन करेन, तुमचा रँड करेन. ही सगळी पत्र उपलब्ध आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीला यायचं नाही, नाहीतर तुम्हाला जिवंत परत जाऊ देणार नाही. त्यांनी घाबरून पुन्हा शाहू महाराजांना पत्र लिहिलं, अहो मला जीवे मारण्याच्या धमक्या आलेत. शाहू महाराज म्हणजे या तरी तुमच्या केसाला धक्का लागू देत नाही. पण ते साधेसुधी माणसं नव्हती, फार मोठी तयारीची माणसं होती. कारण इंग्लंडमध्ये पिस्तूल तयार करून ते इकडे पाठवत होते, तिथून बॉम्ब तयार करून ते इकडे पाठवत होते. फार मोठे ट्रेनिंग त्यांनी घेतलेलं होतं. क्रांतिकारकांच्या नावाखाली अनेक त्यांनी खून केलेले होते. अशी माणसं जेव्हा या कटामध्ये होती तेव्हा शाहू महाराजांनी पूर्ण काळजी घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझ्या संस्थानामध्ये प्रत्येक गावामध्ये असणारा जो पाटील आहे, या पाटलांची एक परिषद मी आता कोल्हापूरला न घेता पुण्याला घेतोय, बांबोड या ठिकाणी. प्रत्येक पाटलानं परिषदेला यायचं आणि येताना तलवार, कुऱ्हाड, जे काही शस्त्र असेल तुमच्या घरात सगळं घेऊन यायचं. असे 2000 पाटील तलवारी घेऊन, कुऱ्हाडी घेऊन जेव्हा पुण्यात आले तेव्हा मात्र यांचं प्लॅनिंग जे होतं ते विस्कटलं. आणि मग आता काय करायचं, तर आपण निषेध तरी करूया, बाकी काही नाही करता आलं, विरोध करता नाही आला, संघर्ष नाही करता आला, तर निषेध करून तरी मेसेज देऊया. म्हणून त्या काळामध्ये पुण्यामध्ये या उच्चवर्णीयांनी आपल्या दारामध्ये काळ्या रांगोळ्या काढल्या आणि आपल्या घराच्या दारावरती काळ्या रंगाचे झेंडे फडकवले. काय तुमचं पाप असं शिवाजी महाराजांनी केलं होतं? एवढं काय तुमच्यावरती अन्याय केला होता? काही अन्याय न करता देखील त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांचा द्वेष तेव्हाही होता. आणि आज जेव्हा पुण्याच्या रेल्वे स्टेशनला नाव द्यायची वेळ आली, आज देखील ते शिवाजी महाराजांचं नाव सुचवत नाहीत, आज देखील ते जिजामातेचं नाव सुचवत नाहीत, थोरल्या पेशव्याचं नाव द्या म्हणून आजही ते पाहतायत. तेव्हा लक्षात घ्या की राजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आजही तसाच आहे. कारण त्या राजाने अभिजनांचे अधिकार काढून बहुजनांना दिले आणि म्हणून तो द्वेष, तो तिरस्कार आजही त्यांच्या मनात असलेला आपल्याला दिसतो. काही अपवाद असतील, एडवर्ड आले, त्यांच्या हस्ते इथं पायाभरणी झाली आणि पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम सुरू झालं. हा जगातला पहिला पुतळा होता जो घोड्यावरती बसलेला तयार करायचा होता. आणि असा पुतळा तयार करायचं कुठलीही टेक्नॉलॉजी आपल्याकडे तेव्हा नव्हती. तेव्हा नानासाहेब करमरकरांच्याकडे हा प्रोजेक्ट दिला आणि नानासाहेब करमरकर देखील नौके होते. मग त्यांनी आधी छोटेखानी पुतळा तयार करून पाहिला आणि मग मुंबईमध्ये जिथं जहाजं निर्माण केली जातात अशा डॉकयार्डमध्ये त्यांनी तो पुतळा तयार करण्यासाठी मोठा साचा तयार केला. त्या साच्यामध्ये लाखो टन लोखंड, ब्रॉन्झ वगैरे ओतून तो पुतळा तयार केला. हा 13.5 फूट उंचीचा पुतळा होता, घोड्यावरती अश्वारूढ तो असणारा पुतळा. आता प्रश्न होता की तो आता मुंबईहून पुण्याला आणायचा कसा? 13.5 फूट उंचीचा आणि इतका वजनाचा. मग ते म्हणजे ट्रेनने नेऊया. तर ट्रेनची जेव्हा आढावा घेतला तेव्हा ज्या ज्या ठिकाणी बोगदे होते त्या बोगद्यामधून हा काय पुतळा येण्यासारखा नव्हता. मग त्यांनी काय केलं, ट्रेनची उंची कमी केली आणि 1 फूट उंची असणारी एक ट्रेन त्यासाठी खास तयार केली आणि त्या ट्रेन मधून हा पुतळा लादून तो पुण्यामध्ये आणला. तेव्हा दुर्दैवाने शाहू महाराज हयात नव्हते. शाहू महाराजांचे जे वंशज होते राजाराम महाराज, त्यांच्या काळामध्ये 1926 साली जगातला पहिला शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा पुण्यामध्ये उभा राहिला. आणि म्हणून हे लक्षात घ्या की शाहू महाराज किती दूरदृष्टीचे होते. आज जे काही कोल्हापूरचा विकास आहे तो शाहू महाराजांच्यामुळे आहे. आपल्याला हा प्रश्न विचारायला हवा की मग आम्ही काय करावं? शाहू जयंतीला शाहू महाराजांच्या फोटोला हार घालायचा, आमच्यासारख्या एखाद्याला धरून आणायचं आणि 1 तासभराचं व्याख्यान द्यायचं, झालं का आमचं काम? नाही होणार. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर शाहू महाराजांच्या विषयी जर आदर व्यक्त करणार असाल तर 2 गोष्टी करा. आपल्या गावामध्ये कुठलीही प्राथमिक माध्यमिक शाळा बंद होता कामा नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. तुम्ही आठवण पहा, मागच्या 2 वर्षात आंदोलन झाली, कधी आम्हाला वाटलं का या आंदोलनात जावं? या शाळेमध्ये मी शिकलो, ही शाळा टिकली पाहिजे किंवा माझ्या मुला मुलींसाठी पुढच्या ही शाळा टिकायला पाहिजे. मी तुम्हाला विनंती करेन की इथून पुढे जेव्हा जेव्हा आंदोलनं होतील तेव्हा तुम्ही त्या आंदोलनामध्ये बॅनर घेऊन जा.
जेणेकरून पुढच्या पिढीला तुम्ही सांगू शकाल की ही शाळा वाचवण्यासाठी मी लढलो, मी मैदानात उतरलो. खारीचा का वाटा असेना पण तो माझा वाटा होता. तुम्ही रस्त्यावरती उतरला की एका रात्रीत हिंदीच्या सक्तीचा कायदा बाजूला जातो. हे कालचं उदाहरण आहे. जरा एकत्र येऊन आम्ही विरोध केला की लगेच एका रात्रीत कायदा बदलला. आणि जर तुम्ही रस्त्यावरती उतरला नसता तर तेही आमच्या घरी मारला असतं. जोपर्यंत तुम्ही एक दिलानं एकत्र येऊन रस्त्यावरती उतरत नाही तोपर्यंत या 17,500 शाळा बंद होण्याचं जे कारस्थान चाललंय ते थांबणार नाही. त्यामुळे तुम्ही एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. आपल्या गावामध्ये ग्रामसभा होतात. किती मुलं ग्रामसभेला गेली? वर्षातनं 4 ग्रामसभा होतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला जेवढा दर्जा आहे तेवढा दर्जा ग्रामसभेच्या ठरावाला आहे. पंचायत राज अंतर्गत इतका अधिकार ग्रामसभेला आहे. तुम्ही जर ग्रामसभेत ठराव मांडला की आमच्या शाळेत भला एक विद्यार्थी असू द्या, आमची शाळा बंद होणार नाही, तर कुठलेही सरकार शाळा बंद करू शकत नाही. तो ठराव करून शिक्षण अधिकाऱ्याने ठराव दिला तर. पण तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे, तो ठराव दिला पाहिजे. शिक्षणाचा जो कायदा आहे 2009चा त्यामध्ये असं म्हटलंय की प्राथमिक शिक्षण जे आहे ते मुलाला देत असताना 1 किलोमीटरच्या आतच ती शाळा पाहिजे. हा कायदा आहे 2009चा आणि तो मूलभूत अधिकार म्हणून आम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे तुम्ही आता सांगू शकत नाही की 20% संख्या कमी आहे म्हणून आम्ही मुलांना शाळेतून बंद करून किंवा शाळा बंद करू. अगदी उच्च प्राथमिक जी शाळा आहे 4थी पासूनची 3 किलोमीटरच्या आतच पाहिजे. 2009चा तो कायदा आहे आणि त्यानुसार आम्ही लढू शकतो. पण तुम्ही अभ्यास केला पाहिजे, या मुवमेंट मध्ये सहभागी झालं पाहिजे. एक शाळा आपली वाचली पाहिजे आणि दुसरी आहे लाल परी. ज्या एसटीने तुम्ही आम्ही आलो, ज्या एसटीने तुमचं आमचं शिक्षण झालं, उद्या तुमच्या आमच्या मुलांचं जर शिक्षण व्हावं असं वाटत असेल तर ती एसटी जिवंत राहिली पाहिजे, तिचं खासगीकरण होता कामा नये. यासाठी तुम्ही आम्ही लढलं पाहिजे. लढण्यासाठी प्रत्येक वेळेला हातात बंदूक घेणंच गरजेचं नसतं. हातामध्ये एक बॅनर घेऊन जरी तुम्ही रस्त्यावरती उतरला आणि ताकद दाखवली तर व्यवस्थेमध्ये परिवर्तन होत असतं. आणि त्यासाठी तुम्ही नक्की रस्त्यावरती उतराल अशी आशा व्यक्त करतो. तुम्ही मला बराच वेळ ऐकून घेतलं. निश्चित तुमच्या जीवनात काही ना काही त्यातलं अंमलात आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.